अहो बाई, हे सगळं तुमच्यामुळे झालंय हं? तुम्ही आमच्या घरात पडू नका, उगाच माझ्या बायकोला भडकवताय. चला चला, चालत्या व्हायचं. चालतात त्या नाही, तुम्ही होणार आहात त्या नटवी सोबत. कुठे आहे ती नटवी? ये, तू पण ये, तू पण चालती हो. काय ग, आमच्या ज्योतीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस वय? ए भवाने, बोल की ग आता. हिना अशी बोलायची नाही, हिच्या झिंग्यात उठायला पाहिजे बरं का. चंद्रा थांब, असलं काही करू नको. नाही, कोणी यांना हात लावायचं नाही. का गे, तुला माहितीये ना यांचं लग्न झालंय ते? माहितीये ना? मग लग्न झालेल्या माणसाच्या संसारात अशी डवळाडवळ करतात का? जाणी असशील ना तर बऱ्या बोला नाही निघून जायचं. बापरे, राधिका एकदम खमकी वागतीये. उद्या हिला माझ्या आणि शनायाबद्दल कळलं तर ही मलाही घराबाहेर काढेल. ए, काय लावले ग तू? हा, काय लावले? जास्ती शहाणपणा नाही करायचा. काय काय करशील ग? भाऊ, तुम्ही अशी बळजबरी नाही करू शकत, सांगून ठेवतो. तसं जर काही केलं ना तर पोलिसात देईन तुम्हाला, केस होईल तुमच्यावर. ए, धमक्या कुणाला देतीस? तुला काय कायदा काय माहितीये तुला? माहितीये ना, म्हणून तर बोलून राहिले. कलम 498 ओ. या कायद्याखाली तुम्हाला अटक होऊ शकते. ठीक आहे, कर काय करायचं ते. आहो का? ठीक आहे, मला लागलीच फोन करते ना पोलिसांना. ओ ताई, कशाला फोन करताय? राहू द्या ना, होतं रागात असं कधी कधी. मी राहील माझ्या बायको बरोबर. आहो ना? मग हिचं काय? ए बाई, तू जा ना आता. मी राहतो माझ्या बायको बरोबर. दादा, काय मिळालं हो असं वागून? सगळ्यांसमोर शोभा झाली फक्त. असं करू नका, असं चुकीचं नका वागू. तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला त्रास दिला, तिला दुःखात ठेवलं, तर देवही तुम्हाला दुःखातच ठेवेल ना. ताई जाऊ द्या ना, माफ करा आता, चूक झाली. नाही, माझी नको, ज्योतिताईची माफी मागा. मला माफ कर, माझी चूक झाली, अशी चूक पुन्हा होणार नाही. चल चल चल, मी तुझी बॅग घेतो. चल चल. राधिका ताई, हे सगळं तुमच्यामुळे झालं ताई. तुम्ही आज मला माझा हक्क मिळवून दिलात. माझ्या हक्कासाठी तुम्ही मला भांडायला शिकवलं. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी काहीच नाही केलंय. जे केलंय ना ते तू केलंय. पण आता हेच लक्षात ठेवायचं, यापुढे अन्याय सहन करायचं नाही. कळलं ना? चल. बघितलं का साहेब, राधिका ताई आमची दुर्गा आहे बर का, दुर्गा. राधिका सोबत गोडा मला सोडून जाणार आहे कायमचं. मी काय करू यार? शनाया, रिक्षानेच फिरावं लागेल. शनाया, कोण आहे यार? शनाया थांब. हाय सॅम. अगं काय काय चिडचिड करतेस, काय बडबडत चाललीस एकटी, काय झालं?
तुझं आणि गुरुनाथचं परत भांडण झालं का? भांडायला सापडला तर पाहिजे ना समोर. म्हणजे काय झालं? अगं मी नेहमीच आमच्या पिकअप पॉइंटवर उभी होते आणि मी गाडी येताना बघितली गॅरेजच्या, त्या गाडीमध्ये राधिका होती माहितीये. बरं मी त्याला सांगते गाडी थांबव थांबव, तर हा स्पीड घेऊन निघून गेला माहितीये पुढे. अगं तो राधिका सोबत होता ना, मग कसा थांबेल तुझ्यासाठी? एक मिनिट, कसा थांबेल म्हणजे काय? ऑब्विसली तरी थांबवायलाच पाहिजे होती गाडी. शन्या जाऊ दे ना, तू चिडचिड करून काय होणार आहे मला सांग. त्याला तिला कुठेतरी सोडायचं असेल, काहीतरी काम असेल, जाऊ दे. अरे पण गॅरीने का सोडायचं तिला? सिंपल. अगं तो तिचा नवरा आहे, घरच्यांसाठी लोकांसाठी. मग तो तिला कसं अवॉइड करेल सांग मला. म्हणून काय मला अवॉइड करायचं का? अरे तर तो माझ्याशी बोलत नाहीये कालपासनं. कशामुळे? अगं ते बुटीकमुळे ग. हा, मला श्रेयस म्हणाला काहीतरी. तुला त्या ब्रोकरने फसवलं ना? हो ना ग, आणि गॅरी इतका चिडलाय माहिती त्याच्यावरून. मी 3 लाख रुपये बुडवले त्याचे. व्हॉट? शनाया मला ना एक गोष्ट कळत नाही तुझी. ज्या गोष्टीतलं आपल्याला काही समजत नाही ती गोष्ट करायला जायचंच का मुळात? तुझा आणि बिझनेसचा दूरवर काही संबंध आहे का सांग मला. नाही ना, पण मला वाटलं हे बघ, तू ते 3 लाख रुपये घ्यायला हवे होतेस आणि काय ते तुझं रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग हे सगळं करायला हवं होतंस. एखादी ट्रिप सुद्धा करू शकली असतीस. यार सॅम सोड ना, जाऊ दे तो विषय यार. बरं ऐक, मला ना एक खरं सांग. मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट विचारायची. आणि ते बघ, मी तुला ना फार मनापासून माझी खूप चांगली फ्रेंड मानते, तर मला प्लीज काय ते खरं सांग, ओके? प्रॉमिस? हो हो हो. मला प्लीज सांग, राधिका गॅरीकडे राहायला आली आहे की नाही? नाही. नक्की ना? हा नक्की 100%. हा पण राधिका त्याच्या घरी जाते अधेमध्ये. त्याचे आई बाबा तुला तर माहितीयेच ना, त्याचे आई बाबा कसे आहेत ते. व्हॉटेवर यार, मला नाही ऐकायचंय ते. मी ना सोडणार नाहीये त्याला, तू बघ यार. शनाया थांब. शनाया जाऊ दे ना, सोडून दे. शनाया. गॉड, काय मुलगी आहे ही. गुरुनाथ सुभेदार, तुमचं काही खरं नाही. शनाया. वरवर मी राधिकाचं कितीही कौतुक केलं तरी राधिका माझ्याही बाबतीत असं वागू शकते. राधिका खूप बदलली आहे गुरुनाथ. तुला सांभाळून राहायला हवं. बरं झालं ना, ज्योती ताईचा संसार मोडता मोडता वाचला. हो राधिका, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. नाही म्हणजे तू किती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिलीस आणि तिला सुद्धा बळ आलं ना तिच्या नवऱ्याच्या विरोधात लढायला. हे फक्त आणि फक्त तूच करू शकतेस. मी काय केलंय? नाही, हे तूच केलंय. मी पाहिलं ना कशा पद्धतीनं तू सगळ्यांशी बोलतेस. व्हेरी गुड. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. बरं तुमचं चालू दे, मी येतो आता. हो, या सगळ्या प्रकरणात मी आता लक्षातच नाही आले. तुम्हाला खूपच उशीर होऊन राहिला, निघा तुम्ही. बकुळा मावशी, हा जी. त्यांना सांगतो. हो, लवकर जा आता ऑफिसला. हो, काही नाही, मी येतो म्हणलं, परत भेटूया. या. हो काय नीट तर झालं नाही, सगळी गडबडच झाली बघा साहेब. अच्छा. हो.